मित्रांनो, आपल्या देशामध्ये राहून देशाविरोधी ॲक्टिव्हिटी करणं, अनलिगल ॲक्टिव्हिटी करणं, देशाविरोधामध्ये कट रचणं किंवा घोषणेबाजी करणं याला आपण देशद्रोह म्हणतो आणि त्यावरती शिक्षेची तरतूदसुद्धा आपल्या न्यायव्यवस्थेने केलेली आहे। पण अशा गोष्टी होऊ नये, ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे यासाठी शासन खूप खबरदारी घेत असतं। आणि यामध्येच जास्त करून तर आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते, पाकिस्तान जिंदाबाद ह्या घोषणा आपल्याला कुठेतरी ऐकायला वारंवार मिळत असतात। भारत पाकिस्तानची मॅच असो किंवा कुठलंही एखादी राहिलं कार्यक्रम असो, त्यावेळेस ह्या गोष्टी प्रामुख्याने ऐकायला मिळतात। पाकिस्तान जिंदाबादचे नारे भारतामध्ये ऐकायला मिळतात। मित्रांनो, मी आपला मित्र राजकुमार जगताप आपल्या समोर आज हाच विषय घेऊन आलेलो आहे। बघा, मध्य प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी एक नवीन कायदा काढलेला आहे MP मध्ये, मध्य प्रदेशमध्ये। ज्याप्रमाणे बघा तोच पॅटर्न आहे, तो पॅटर्न पहिले लागू होता UP ला। योगी आदित्यनाथने तो पॅटर्न आणला होता, पण हा तर पॅटर्न वेगळा आहे। जो MP मध्ये सध्या पॅटर्न अवलंबला आहे तो पॅटर्न पूर्ण वेगळा आहे। तर तो पॅटर्न नेमका काय आहे, त्यामध्ये मुस्लिमांवरती कुठले बंधनं आलेली आहेत, कुठले बंधन येऊ शकतात, आपण याविषयी पूर्णपणे माहिती घेऊया। प्रथमतः तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या, आपण नंतर यावरती चर्चा करणार आहोत। कह दिया है कि नमाज पढ़ना कोई मना नहीं है, रोजे भी खूब करो इसकी भी कोई मना नहीं है। अगर आपको मुहर्रम के जुलूस निकालना है, परंपरा के जुलूस निकालो, इसकी भी मनाही नहीं है। लेकिन एक बात कान खोलकर सबको समझ लेना चाहिए कि ये हिंदुस्तान है। यहाँ पर आप जो कुछ भी है बाबा साहब के संविधान के अनुसार ही काम करेंगे। भारत की धरती पर पाकिस्तान जिंदाबाद के नारे लगाए जाएंगे तो कुचले जाओगे और कानून अपना शिकंजा कसेगा। हम मुल्ला और मौलवियों को आग्रह पूर्वक कह देना चाहते हैं कि नमाजें कराओ, खूब तालीम की शिक्षा दो, लेकिन बता दो कि ये देश हिंदुस्तान है। देश के अंदर माँ बाप की भी ड्यूटी है, तो अगर अपनी माँ का दूध पिया तो कुछ दिन तालिबान अफगानिस्तान में जाकर रहकर तो दिखाओ, कुछ दिन पाकिस्तान में रहकर तो दिखाओ। अरे ये वो देश है। सर्वांनी हा व्हिडिओ बघितला असेल, यामध्ये वाईट किंवा एखादे अपशब्द वगैरे काय नाही। ज्याप्रमाणे मीडिया प्रेझेंट करते तसं यामध्ये कुठलंही विशेष काय नाही। फक्त विशेष एकच गोष्ट आहे की भारत म्हणजे हिंदुस्तान हे एक अबाधित हिंदू राष्ट्र आहे आणि यामध्ये हिंदुस्तानमध्ये आपण राहतो असं आपल्याला राहिलं पाहिजे, एकमेकांमध्ये मिळून मिसळून राहा। त्यांनी स्पष्ट सांगितलेलं, त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे MP मध्ये, तुम्ही नमाज पाडा, रोजे धरा, तुम्ही जुलूस काढा मोहरमचं, तुम्ही काही करा, तुम्ही आपल्या धर्माविषयी तुम्ही शिक्षण द्या, पोरांना तालीम द्या धर्माविषयी, पण एक गोष्ट अजिबात करायची नाही। ती गोष्ट कुठली, भारतामध्ये राहून भारताविरोधामध्ये कारस्थान रचायचं नाही आणि पुढली गोष्ट ते म्हणजे भारतामध्ये राहून पाकिस्तानचे नारे तुम्हाला द्यायचे नाहीत। म्हणजे देशाविरोधामध्ये कुठलीही ॲक्टिव्हिटी करायची नाही। ठीक आहे, इथपर्यंत सर्वांना समजलं की एकूणच देशाविरुद्ध कृत्य, घोषणा असो किंवा कुठलं कृत्य असो इन्व्हॉल्व्ह होऊन ते पूर्ण करायला बंदी आलेली आहे MP मध्ये। ठीक आहे, जर त्यांनी कुणाची ॲक्टिव्हिटी केली त्यांना त्यावेळेस कुचलून टाकू असं त्यांनी बोललेलं आहे। ठीक आहे, आता बघा मुद्दा समजून घ्या। हे जे रजिस्ट्रेशन आहेत, हे जे एक प्रतिबंध आहे, हा फक्त मुस्लिमांनाच नसावा, हा प्रतिबंध सर्वांना असलं पाहिजे। हिंदुस्तान फक्त हिंदूचं किंवा एकट्याच कोणाचं राष्ट्र नाही। बाबासाहेबांना जे संविधान दिलेलं आहे त्यामध्ये सर्व धर्माला, सर्व जातीला समान हक्क आणि समान न्याय दिलेला आहे। त्यामुळे जे कायदे मुस्लिमला लागू होतात ते कायदे हिंदूंना किंवा इतर धर्मांना सुद्धा लागू झाले पाहिजे। फक्त मुस्लिमच इनलिगल ॲक्टिव्हिटी करतो का, त्यामध्ये हिंदू पण करतात ना काही। आता काल परवा दिवशी म्हणजेच ह्या 8 दिवसामध्ये दिल्लीमध्ये संसदेमध्ये 4 युवकांना जाळू घातला, 2 बाहेर आणि 2 आतमध्ये। हे 2 युवक आतमध्ये गेले कसे, त्यांना पास दिला कोण, आणि खास करून ती हिंदू आहेत आणि ज्या खासदारानं त्यांना पास दिलाय तो BJPचा खासदार आहे। त्यामुळे हे जास्त मॅटर गाजलं नाही, यावरती कोणी जास्त बोललं नाही। पण या ठिकाणीच जर एखादा मुस्लिम युवक तिथं असला असता त्यावेळेस हे राजकारण पेटलं असतं आणि त्यामध्येच तो खासदार काँग्रेसचा किंवा इतर पक्षाचा असला असता त्यावेळेस पूर्ण भारतामध्ये राजकारण हे पेटलं असतं हिंदू मुस्लिमच्या एक्यावर त्यांनी
गदा आणली असती त्यावेळेस, आणि त्यावेळेस एक शब्द पुढे आला असता, ते म्हणजे आतंकवादी किंवा दहशतवादी यांनी दहशतवादी कार्यवाही केलेल्या संसदेमध्ये. हा फरक आहे. फक्त एक बघायचा नजरिया असतो ना, तसं आपण विचार करतो तसं दिसणार आहे पुढे आपलं. आता मुद्दा कुठला आहे, जर या ठिकाणी जर मुस्लिम असले असते त्यावेळेस चित्र काय असलं असतं. त्या ठिकाणी हिंदू आहेत म्हणून ते चित्र उभं राहिलं नाही पुढे, पण ज्यावेळेस ते मुस्लिम असले असते त्यावेळेस चित्र असलं असतं काय, तुम्ही खाली कमेंट करा. बघा मित्रांनो, हाच मुद्दा त्यांनी लावलेला आहे. हा मुद्दा चुकीचा नाही. कुठलाही धर्मातला असो, जातीतला कुठलाही असो, त्यानं त्या देशाविषयी, त्या देशाविरुद्ध कुठलं कारस्थान केलं त्याला शिक्षा झालीच पाहिजे. तो नागरिक असो किंवा कुठला मंत्री असो. देशाविरोधामध्ये जातीमध्ये भांडण लावायचं काम करणारे वक्तव्य असतील, हे कुणी असो, जर देशामध्ये शांतता भंग करायची कामं कोण करत असेल त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही झालीच पाहिजे आणि ती कार्यवाही व्हायलाच पाहिजे. ठीक आहे. त्यामध्ये त्याने शेवटचा एक मुद्दा मांडला होता, तो मुद्द्याला मी पण ॲग्री आहे. ज्याप्रमाणे एका पाकिस्तान पाहून घ्या, अफगाणिस्तान पाहून घ्या, जे काही मुस्लिम राष्ट्र आहे त्या मुस्लिम राष्ट्रामध्ये जे कमी कम्युनिटी आहे, म्हणजे तिथं अल्पसंख्याक जे लोक आहेत मेजॉरिटीमध्ये, त्यांच्यावरती खूप अन्याय होतात. त्यांना वागता येत नाही, त्यांना तिथं राहता येत नाही व्यवस्थित. फक्त आपल्याला उपकार आहेत बाबासाहेबांचे, आपल्या त्या संविधानामुळं आपण सर्व समानतेनं वागतो, समानतेनं राहतो. तर हे एकूणच हे प्रकार होता. MP मधील CM म्हणजेच मोहन यादव यांनी नवीन निर्णय घेतला. तो निर्णय असा होता. तुम्हाला याविषयी एकूणच वाटतंय काय, तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. तुमच्याकरता आपलं कमेंट बॉक्स ओपन आहे. जय हिंद, सर्वांना जय महाराष्ट्र. आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा. जय हिंद.